येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. आतापर्यंत येशू ख्रिस्ताचे 5 उद्गार आपण ऐकले आहेत आणि अतिशय उत्तमरित्या त्या उद्गारांना व्यक्त केलेला आहे. उत्तम संदेश आम्हाला ऐकायला मिळालेले आहेत. देवाचे उद्गार स्तुती करतो आणि हळूहळू परमेश्वर पिता आमची तयारी करत आहे. हा जो येशू ख्रिस्ताने त्या क्रूसखांबावर उद्गारिलेला जो 6वा उद्गार आहे, पूर्ण झाले आहे, हा उद्गार आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी, सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी आधीच्या 5 उद्गारांप्रमाणेच अतिशय महत्त्वाचा आहे, आशीर्वादाचा आहे. हा उद्गार ह्याला विजयाचा उद्गार देखील म्हणतात. समाधानाचा उद्गार आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याची, परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान ह्या उद्गारामध्ये आम्ही पाहतो. आणि अशा प्रकारचा अतिशय आनंदाचा, विजयाचा, समाधानाचा, आशेचा असा हा उद्गार आहे. ह्या उद्गारामध्ये आमच्यासाठी आश्वासन दिलेलं आम्ही पाहतो. सर्व विश्वासणाऱ्यांसाठी हा उद्गार जो आहे यामध्ये आश्वासन आहे, यामध्ये देवाची प्रीती आहे. आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी, सर्व अखिल मानवजातीसाठी देवाची प्रीती आम्ही ह्या उद्गारामध्ये पाहतो. आणि हा 6वा उद्गार येशू ख्रिस्ताने काढला त्यावेळेस त्याचं शरीर संपूर्णपणे थकून केलं होतं. तो रक्तबंबाळ झाला होता. त्याच्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब उरला नव्हता, पाण्याचा थेंब उरला नव्हता. आणि अशा अवस्थेत देखील आमच्या येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी पूर्ण झाले आहे असे म्हटले आहे. आणि की पूर्ण झाले आहे हा 6वा उद्गार पूर्णत्वतेचा उद्गार आहे. आणि येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी सर्व काही पूर्ण केले आहे. परमेश्वराची जबाबदारी येशू ख्रिस्ताने पार पाडलेली आपण ह्या ठिकाणी पाहतो. अक्षरशः सहन करत करत येशू ख्रिस्ताने ही जबाबदारी पार पाडलेली आहे. आणि येशू ख्रिस्ताने अतिशय क्रूर अशी शिक्षा भोगलेली आहे आणि त्याच्या कार्याची समाप्ती ह्या क्रूर अशा शिक्षेने झालेली आहे असं आम्ही पाहतो. आणि ह्या उद्गाराद्वारे अनेक गोष्टी पूर्ण झालेल्या आम्ही पाहतो. सर्वप्रथम जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रातील अनेक भविष्यवाण्या या 6व्या उद्गाराने पूर्ण झालेल्या आहेत. आणि जर आपण वेगवेगळ्या भाषेंचा जर आपण अभ्यास केला तर मराठी भाषेमध्ये पूर्ण झाले आहे असे ह्या 6व्या उद्गाराला म्हटले आहे. त्याचप्रमाणे इंग्लिश बायबलमध्ये इट इज फिनिश्ड असे म्हटलेले आहे. आणि ग्रीक भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर ग्रीक भाषेमध्ये टेटेलेस्टाय असं म्हटलेलं आहे. टेटेलेस्टाय हा शब्द येशू ख्रिस्ताचा हा 6वा उद्गार जो आहे, टेटेलेस्टाय हा शब्द अतिशय योग्य रीतीने व्यक्त करणारा शब्द आहे. टेटेलेस्टाय हा ग्रीक शब्द ज्याचा अर्थ आहे काही शिल्लक न राहणे, कर्जाची परतफेड करणे. सर्व जे काही कर्ज होतं, आमचं जे ओझं होतं ते
येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आम्ही पाहतो. आणि ग्रीसमध्ये, प्राचीन ग्रीसमध्ये अशी एक पद्धत होती की ज्या वेळेस एखादा कर्जबाजारी माणूस ज्या वेळेस त्याचं संपूर्ण कर्ज फेडत असेल त्यावेळेस त्याला टेटेलेस्टाय असं लिहून दिलं जात होतं. याचा अर्थ आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आणि ज्या वेळेस असं लिहून दिलं जात होतं त्यावेळेस ती व्यक्ती अतिशय आनंदाने आणि समाधानाने आपल्या घरी जात असे. आणि येशू ख्रिस्ताच्या संबंधात देखील आम्ही हेच पाहतो. येशू ख्रिस्ताने अतिशय समाधानाने हा उद्गार काढलेला आहे. आमच्या बाबतीत आमचं जे कर्ज होतं, आमचं जे ओझं होतं, जे आम्हाला करायचं होतं ते येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेलं आहे. आज कुणी आमचं कर्ज फेडेल काय? परंतु येशू ख्रिस्ताने हे आमचं ओझं कमी केलेलं आम्ही पाहतो. आणि अशा प्रकारे त्याने आमच्यासाठी ही महान कामगिरी केलेली आहे, हा त्याग केलेला आहे असं आपण पाहतो. अनेक गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीपासून तर मलाकीपर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 300 भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत. स्तोत्र 69:21 प्रमाणे जर आपण पाहिलं तर त्याला आम देण्यात येईल हे भविष्य पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे जर यशायाचा 53वा अध्याय आणि 5 ते 6 ही वचनं जर आपण पाहिली तर त्यामध्ये येशू ख्रिस्ताला सहन कराव्या लागणाऱ्या यातनेविषयी आम्ही पाहू शकतो. जकर्या 11 आणि 12 ते 30 मध्ये कशा प्रकारे 30 रुपयांसाठी येशू ख्रिस्ताला विकलं जाईल याचं भविष्य पूर्ण झालेलं आपण पाहतो. त्याचप्रमाणे स्तोत्र 22 आणि 16 प्रमाणे त्याचे हातपाय बांधण्यात येतील, कपडे वाटण्यात येतील हे भविष्य पूर्ण झालेलं आहे. यशाया 9:6 जन्माविषयीची भविष्यवाणी या ठिकाणी आपण पाहतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर यशायाचा 56वा अध्याय आपण वाचला तर त्यामध्ये येशू ख्रिस्ताने परमेश्वराची जी सर्व जगाविषयीची जी मिशनरी योजना होती ती पूर्ण झालेली आपण पाहतो. जे सर्व आम्ही जे विधर्मी होतो, जे यहुदी नव्हतो, त्यांच्यासाठी जी भविष्यवाणी होती, जी मिशनरी योजना होती ती या ठिकाणी पूर्ण झालेली आपण पाहू शकतो. द्वेष करणाऱ्यांचा द्वेष देखील या ठिकाणी पूर्ण झालेला आपण पाहतो. जे त्याचा द्वेष करत होते, जे त्याला मारू पाहत होते, जे त्याला क्रूसावर त्याला शिक्षा व्हावी अशी ज्यांची इच्छा होती, त्यांची देखील इच्छा या ठिकाणी पूर्ण झालेली आपण पाहतो. जे नियमशास्त्र होतं, नियमशास्त्राची परिपूर्तता या ठिकाणी झालेली आहे. नियमशास्त्र हे पाळणं केवळ अशक्य होतं, परंतु येशू ख्रिस्ताद्वारे हे नियमशास्त्र केवळ आणि केवळ येशू ख्रिस्ताद्वारे संपूर्ण नियमशास्त्र पाळलं गेलं. त्याचप्रमाणे एकदाच बलिदान दिलं गेलं, तो पाप हरण करणारा कोपरा झाला. नियमशास्त्र न पाळल्याची जी शिक्षा आम्हाला मानवांना होणार होती ती त्या येशू ख्रिस्ताने स्वतःवर ओढवून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी हा त्याग केलेला आहे. आदामाच्या पातकामुळे जी खोल दरी निर्माण झाली होती, जे वैर निर्माण झालं होतं ते नष्ट झालेलं आम्ही पाहतो. विश्वासाच्या द्वारे आता आम्ही परमेश्वराच्या समाधानात आलो आहोत, त्याच्या जवळ आम्ही येऊ शकलो आहोत. ते वैर आता नष्ट झालेलं आहे. तारण प्राप्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे. या ठिकाणी ही फार मोठी गोष्ट झालेली आहे. आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे. आमच्या पापांची आम्हाला आता क्षमा मिळालेली आहे.
पापांची क्षमा मिळालेली आहे, सर्व पापांची क्षमा आम्हाला प्राप्त झालेली आहे येशू ख्रिस्ताच्या या थोर बलिदानाद्वारे. आणि म्हणून अतिशय समाधानाने तो पित्याजवळ हे सांगत आहे की पूर्ण झाले आहे. येशू ख्रिस्ताचं जीवन हे अतिशय त्यागाचं असं जीवन तो जगला केवळ आमच्यासाठी. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने मानव देह धारण केला होता आणि मानवांना ज्या मला तुम्हाला ज्या सर्व भावना आहेत त्या शरीरात वागवून तो जगत होता. त्याला सर्व भावना होत्या, जे सर्व त्रास आम्हाला होतात ते सर्व त्रास त्याला होत होते, परंतु त्या सर्वांना त्या आमच्या येशू ख्रिस्ताने अतिशय धैर्याने तोंड दिलं. सैतानापुढे त्याने गुडघे टेकले नाही. कित्येक वेळा त्याची परीक्षा झाली परंतु तो हारला नाही. कित्येक वेळेला त्याच्यावर अनेक प्रसंग आले. हे दुःखाचे प्रसंग आम्ही बघू शकतो. हे क्रूसखांबावरचे प्रसंग किती यातना त्याला होत असते, परंतु एकदाही त्याच्या मनात संताप किंवा द्वेष आलेला दिसत नाही. आणि हे पूर्ण करणं काही सोपी गोष्ट नव्हती. एक किंचित देखील त्याचा द्वेष करणाऱ्याच्या संबंधात त्याच्या मनात किंचित देखील द्वेष आला नाही. मध्यरात्रीपासून तर दुपारपर्यंत ते त्याला छळत होते, त्याला यातना देत होते, तरी देखील तो शांत राहिला. अगोदरचे जे उद्गार आम्ही पाहिले त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की कशा प्रकारे येशू ख्रिस्ताने त्याचा छळ करणाऱ्यांसाठी त्याजवळ क्षमा मागितली. हे आम्हाला शक्य झालं असतं का? साधा चुकून धक्का जरी लागला तरी आम्हाला तेवढा राग येतो, परंतु किती फटके सहन केले, किती प्रकारचे अपमान येशू ख्रिस्ताने त्या मध्यरात्रीपासून त्या दुपारपर्यंत तो सहन करत होता, परंतु एकदाही त्याच्या मनात कुठलीही द्वेष भावना जागी झाली नाही. आणि हे पूर्ण करणं फार कठीण होतं. येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये त्याला काय करायचं होतं, त्याला काय जबाबदारी पार पाडायची आहे हे सुरुवातीपासूनच ठाऊक होतं. त्याची त्याला कल्पना होती. त्याचं जीवन हे सर्वसाधारण आनंदी जीवन असं होणार नव्हतं. त्याचं जीवन हे त्रासाचं, संकटाचं, अपमानाचं असं जीवन त्याला भोगावं लागणार होतं, याची त्याला पूर्ण कल्पना होती. आणि आम्ही पाहतो की जेव्हा त्याचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस जी आकाशवाणी झाली, त्या आकाशवाणीमध्ये परमेश्वराने जे म्हटलं त्याच्याबद्दल ते किती सत्य आहे, किती खरं आहे. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर मी संतुष्ट आहे. केवळ आणि केवळ येशू ख्रिस्तच निष्कलंक राहिला, केवळ आणि केवळ येशू ख्रिस्तच निष्पाप राहिला. कुठल्याही प्रकारचं पाप आपल्या 32 वर्षाच्या आयुष्यात त्याने कधीच केलं नाही. यशायाच्या ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे ते सर्व यहुद्यांना ठाऊक होतं. सर्व यहुद्यांना सर्व भविष्यवाण्या ठाऊक होत्या. सर्व 300 भविष्यवाण्या यहुद्यांना माहित होत्या. येशू ख्रिस्ताबद्दल लिहून ठेवलेलं त्याची त्यांना कल्पना होती, परंतु एवढं सगळं असून देखील त्यांनी शेवटपर्यंत येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. त्यांची अंतःकरण कठीण होऊन गेली. परंतु आमच्या येशू ख्रिस्ताने केवळ आमच्यासाठी, आम्हा मानवांसाठी हे सगळं सहन केलं की त्याची इच्छा पूर्ण करण्यात तो यशस्वी ठरला. त्यागाचं जीवन तो जगला. आमच्यासाठी त्याने त्याग केला, सर्व प्रकारचा त्याग त्याने केला. येशू ख्रिस्ताला सर्व ठाऊक होतं त्याच्या जीवनामध्ये काय होणार आहे. जर आम्ही पाहिलं तर त्याने वारंवार
त्याची कल्पना शिष्यांना दिली होती. योहान याचा 12वा अध्याय 23वा वचन, येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. त्याच्यानंतर योहान 16वा अध्याय 5वं वचन, परंतु ज्याने मला पाठवले त्याकडे मी जातो आणि आपण कुठे जातो असे तुमच्यापैकी कोणी मला विचारत नाही. योहान 17वा अध्याय 4वं वचन, जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे, असं येशू ख्रिस्त म्हणतो. येशू ख्रिस्त ज्यावेळेस हे म्हणत आहे की पूर्ण झाले आहे, त्यावेळेस त्या 6व्या उद्गारापुरताच तो बोलत नाही, त्याच्यानंतरच्या गोष्टींबद्दल देखील तो बोलत आहे, कारण त्याला सर्व ठाऊक होतं. आणि म्हणून तो म्हणतो पूर्ण झाले आहे, आता काहीच शिल्लक राहिलेले नाही. येशू ख्रिस्ताने सर्व प्रकारचा त्याग आमच्यासाठी केला, अतिशय उत्तम जीवन जगला. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेक गोष्टी पूर्ण करतो आणि त्या पूर्ण केल्यावर आम्हाला बक्षीस मिळतं. जर आम्ही एका ठिकाणी जर नोकरी करत आहोत, 25 वर्ष नोकरी केल्यानंतर आमचा सत्कार केला जातो, आम्हाला त्या ठिकाणी वर उंच अशा स्टेजवर बोलवलं जातं, आम्हाला फुलांचे गुच्छ दिले जातात, आमच्याबद्दल चांगली वक्तव्य केली जातात. जर आम्ही एखाद्या डिग्रीमध्ये पास झालो तर त्यावेळेस देखील शाळा आमचं कौतुक करते, आमच्याबद्दल आम्हाला आमचा सत्कार केला जातो. परंतु येशू ख्रिस्ताने एवढं सगळं सहन करून शेवटी त्याने जे पूर्ण केलं, जे पवित्र काम पूर्ण केलं, त्याचा अर्थ अतिशय क्रूर अशा मानवी अमानुषाच्या शिक्षेने झालेला आपण पाहतो. आज येशू ख्रिस्ताचा संदेश, हा 6वा शब्द आम्ही लक्षात घेतला पाहिजे. आज 6वा शब्द पूर्ण झाले आहे. येशू ख्रिस्त आमच्या बाबतीत बोलत आहे. आम्ही हा विजयाचा शब्द उद्गार आहे, हा प्रीतीचा उद्गार आहे, हा आनंदाचा उद्गार आहे, आश्वासन देणारा उद्गार आहे. आमच्या जीवनामध्ये आता आम्ही येशू ख्रिस्ताचं कार्य पूर्ण केलं पाहिजे. आमच्या कृतीतून आम्ही सुवार्ता गाजवली, सुवार्ता आम्ही गाजवलीच पाहिजे. मत्तयाचा 28वा अध्याय 20-21 मध्ये जी महान आज्ञा दिलेली आहे, आता केवळ तेच पाळण्याचा आम्हाला राहिलेला आहे, ती सुवार्ता आम्ही गाजवली पाहिजे. आम्ही प्रीती केली पाहिजे. ती सुवार्ता आता आम्हाला इतरांना सांगायची आहे, कारण त्याने सर्व काही पूर्ण केलं आहे, काही शिल्लक राहिलेलं नाही. आमचं जीवन, आमचं पश्चातापी जीवन आम्ही जगायला हवं, प्रार्थनापूर्वक आम्ही जगायला हवं, रोज आम्ही पश्चाताप करायला हवं, हे महत्वाचं. आणि त्याने जे कार्य आमच्यासाठी केलं, त्याने जे पूर्ण केलं, त्याच्यावर आता आम्हाला विसंबून राहण्याची गरज आहे. आम्ही त्याच्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे. आमचं भविष्य या जगातलंच नव्हे, त्याच्यानंतरचं पण आम्ही आता त्याच्या या उद्गारावर विश्वास ठेवून त्याच्यावर सोपवण्याची गरज आहे. आमचा विश्वास आम्ही टिकवून ठेवण्याची गरज आहे. आमचा विश्वास आम्हाला वाढवण्याची गरज आहे. या सर्व गोष्टी आता आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आमच्या येशू ख्रिस्ताने खरोखर आमच्यासाठी ज्या पूर्ण केलेल्या आहेत त्या आता आम्हाला पूर्ण करायची वेळ आहे. आपण प्रार्थना करू. देश परमेश्वर बाप्पा, अब्राहम, इसाक, याकोबाच्या देवा, परमेश्वर बाप्पा, या 6व्या उद्गाराद्वारे परमेश्वर बाप्पा आम्ही समजावं परमेश्वर बाप्पा की आम्हाला आता काय पूर्ण करायचं आहे. परमेश्वर बाप्पा होऊ दे परमेश्वर बाप्पा की आम्ही तू केलेल्या कार्यावर विसंबून राहावं परमेश्वर बाप्पा. आम्ही तुझं भय धरावं, तुझी सुवार्ता सांगावी परमेश्वर बाप्पा. आमचं जीवन, आमचं भविष्य तुझ्यावर सोपवावं कर परमेश्वर बाप्पा. त्या सार्वकालिक जीवनाकडे जे गुणवत्तेमध्ये अतिशय उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, आणि परमेश्वर बाप्पा जे भरपूर असं आहे परमेश्वर बाप्पा, मुबलक आहे, कधी न संपणार आहे, त्याकडे वाटचाल करत असताना आमचं तू सहाय्य कर परमेश्वर बाप्पा. तुझा भय धरण्यास आम्हाला शिकव. आमचं कठीण अंतःकरण परमेश्वर बाप्पा तू मावसमय कर परमेश्वर बाप्पा. आम्हाला हात धरून तू चालव परमेश्वर बाप्पा. सर्व विनंती परमेश्वर बाप्पा येशू ख्रिस्ताच्या थोर आणि गौरव नावात मागतो म्हणून तो आहे बाप्पा. आमेन.